दंडोत प्रणाम. बद्धमुक्त जीव अर्थात जीव हा बंधनात आहे परंतु मुक्तीला जाणार आहे. याच्या उलट नित्यबद्ध देवता देवता जे आहे या कायमच्या बंधनात आहे. त्या कोणत्याही सृष्टीत कोणत्याही युगात त्यांची स्वरूप मर्यादा असेल किंवा पंचप्रकाराच्या अनुषंगाने त्यांची मर्यादा असेल, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश असेल, यात कोणत्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये बदल होत नाही. या अनुषंगाने त्या कायमच्याच बंधनात आहे. कारण हा तो एक सिस्टमचा भाग आहे, अधिकाराचा भाग आहे, सामर्थ्याचा भाग आहे. आणि यांना पुढे करूनच परमेश्वर जीव उद्धारण्याचं कार्य करत असल्यामुळं त्या कुठंही जरी क्रीडल्या, म्हणजे पिंडस्थाच्या माध्यमातून, मळाच्या माध्यमातून किंवा अधिष्ठानाच्या माध्यमातून, यात कधीही बदल होत नाही. स्वरूप मर्यादेमध्ये बदल होत नाही किंवा पंचप्रकारामध्ये बदल होत नाही. अधिष्ठानाच्या बाबतीत बदल होत नाही. जरी एखादा जीव त्यांच्या स्वरूप मर्यादेच्या बाहेर गेला तरी त्यांच्या पिंडस्था तिकडं जाऊ शकत नाही, त्यांचे मळ तिकडं जाऊ शकत नाही. याचा अर्थ देवता कायमच्या बंधनात आहे आणि म्हणून त्या मोक्षालाही पात्र नाही, बोधाला पात्र नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीलाही पात्र नाही. त्या कायमच्याच बंधनात असल्यामुळं जीवालाही त्या स्वतःहून काही देऊ शकत नाही. कारण जीवाच्या कर्माच्या अनुषंगाने त्या देवतेला ते देण्याचा अधिकार असल्यामुळं त्यांना स्वतःचा अधिकार कुठलाही वापरता येत नाही. म्हणून नित्यबद्ध देवता ह्या जर आपण समजून घेतल्या तर देवतेच्या संदर्भात बराचसा जो गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, ती आपली निघून जाईल. अर्थात देवतेला खोटं म्हणून सोडू पण नाही आणि खरं म्हणून स्वीकारू पण नाही. कारण देवता हा सिस्टमचा भाग आहे, सामर्थ्याचं कार्य आहे आणि खरं म्हणून घेऊ नये तर ते आपल्या जीवनमुक्तीला उपयोगी नाही. म्हणून या अनुषंगाने हा सिद्धांत आपण लक्षात घ्यावा आणि अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन आपल्या जीवनाची मुक्ती करून घ्यावी. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.